श्लोक 32. मां हि पार्थव्यपाश्रित्य येऽपि पापयोनयः स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति परां गतिम्. अर्थ, हे पार्था, स्त्रिया, वैश्य आणि शूद्र किंवा दुसरे जे कोणी अन्य पापयोनी असतील तेही परमेश्वराच्या उपासनेनेच परमगती प्राप्त करतात. विवरण. या श्लोकात भगवान सामान्यातील सामान्य माणसाला मोक्षाचे आश्वासन देत आहेत. यामध्ये भेदाची भानगड नाही. मग स्त्री पुरुष, गरीब श्रीमंत, ज्ञानी अज्ञानी, ब्राह्मण शूद्र, वैश्य क्षत्रिय, वर्णाचा किंवा आश्रमाचा कशाचाच इथे बाऊ केलेला नाही. भगवंताने वासुदेव सर्वमिती या न्यायानेच किंवा पंडितः समदर्शिनः या विचाराने वरील विधान केलेले आहे. खरे तर यामध्ये स्त्री वर्णाला जन्मजात पापी लोकांचे पंक्तीतच बसवलेले होते. म्हणजे त्या काळात असं सगळं होतं की त्यावेळची जी सामाजिक परिस्थिती होती आणि त्याचा विचार केला तर वेदकालानंतर स्त्रीला स्वतंत्र अस्तित्व लोकांनी किंवा त्या काळच्या समाजधुरीणांनी नाकारले होते. अगदी द्रौपदी ही धर्मराजाची पत्नी होती म्हणून एखाद्या निर्जीव वस्तूप्रमाणे किंवा गुलामाप्रमाणे तिला पणाला लावण्यात आले होते. द्रौपदीचा जर विचार केला तर ती एक राजकन्या होती, ती राजपत्नी होती आणि राजस्नुषा म्हणजे सून अशी सुद्धा होती. अशा ह्या द्रौपदीची ही परिस्थिती झाली होती. तर मग त्या काळी अगदी सामान्य स्त्रियांचे बाबतीत त्यांची परिस्थिती कशी आणि किती वाईट असेल याचा विचार केलेलाच बरा. आणि त्या काळी स्त्रियांनी केवळ पती सेवा करणे एवढेच त्यांचे कर्तव्य सुद्धा मानले जात होते. स्वतंत्र रीतीने कोणतीही गोष्ट त्या एक माणूस किंवा एक व्यक्ती म्हणून करू शकत नव्हत्या. खरे तर हा सामाजिक अधपात होता आणि भगवान श्रीकृष्णाने कुटुंबापेक्षा समाजालाच जास्त महत्त्व दिले होते. समाजाचे म्हणजे लोककल्याणाचे दृष्टीने त्यांनी आपले कार्य केले होते. समाजात प्रत्येक व्यक्तीला समान वागणूक, जीवन जगण्याचे सर्व हक्क असले पाहिजेत आणि हीच त्यांची स्वतःची सुद्धा धारणा होती आणि ते स्वतः सुद्धा तसेच वागत होते. म्हणूनच नरकासुराच्या कैदेत असलेल्या त्या 16 सहस्र कैदी स्त्रियांशी त्यांनी विवाह करून त्या काळात त्यांना समाज मान्यता मिळवून दिली होती. आणि आजच्या समाजवादापेक्षा भगवान श्रीकृष्णांचा हा समाजवाद केव्हाही श्रेष्ठ आणि निर्दोष होता. कारण त्यांनी फक्त तोंडाने गप्पा मारल्या नाहीत वादाच्या, तो त्यांनी स्वतः आचरणात आणला. आता हेच पहा ना की श्रीकृष्ण हा स्वतः गोकुळाचे अधिपती असलेल्या नंदराजा यांचा मुलगा होता. पण त्यांनी ही राजेपणाची ऐट कधीच मिरवली नाही. गुराखी असलेल्या गोपाळांबरोबर सलगी केली, त्यांचे बरोबर खेळला, बागडला, गाई चारायला रानात गेला. इतकेच नाही तर त्यांचे बरोबर अंगत पंगत करून आपल्या घासातला घास त्यांना भरवला, त्यांच्याबरोबर तो जेवला. गावातील गोपींबरोबर रमला, त्यांच्या खोड्या काढल्या. त्याचबरोबर गाई गुरांशी सुद्धा तो प्रेमानेच वागला. असं सांगतात की श्रीकृष्ण त्या गाईच्या जवळ गेला तर ती गाय रोजच्यापेक्षा दुप्पट दूध देत असे. आणि रथाचे सारथ्य करताना त्यांनी घोड्यांची सुद्धा सेवा केली. पशु असलेल्या त्या सर्वांमध्ये असलेला आत्माराम ते स्वतः अनुभवत होते आणि म्हणूनच त्यांनी मोक्ष सर्वांसाठी शक्य आहे असे सांगितले आहे. भक्तीच्या क्षेत्रात लहान मोठा हा भेद नाही. भेदाभेद वर्ण अमंगळ अशी ही भगवंतांची स्वतःची वागणूक आणि विचारसरणी सुद्धा होती. आता महाभारत लिहिताना सुद्धा भगवान व्यासांनी याच गोष्टींना महत्त्व दिलेले दिसते. मोक्ष विद्वत्तेवर, कर्मफलावर अवलंबून नाही, तर पवित्र मन आणि भावशुद्ध या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पवित्र मनाने व अंतःकरण शुद्ध ठेवून भक्तीचा भाव जर असेल तर हाताने कोणतेही कर्म केले तरी भगवंताला फरक पडत नाही. यासाठीच तुलाधार वैश्याकडे एक ब्राह्मण ज्ञानप्राप्तीसाठी जातो. तुलाधाराने त्याला सांगितले
की बाबा रे, मी काही तुझ्यासारखा वेदविद्या प्राप्त केलेला कोणी विद्वान नाही, पण मला फक्त एकच गोष्ट माहिती आहे, ती म्हणजे ही तराजूची जी दांडी दिसते ना, ती सतत सरळ ठेवायची. आणि एवढेच ज्ञान मला आहे. आता ह्याच्यातला मतितार्थ लक्षात घ्या, की तराजूची दांडी सरळ ठेवायची म्हणजे त्यात कोणताही खोटेपणा करायचा नाही, कमी वजन जास्त वगैरे असं काहीही करायचं नाही. हा एवढा प्रामाणिकपणा आपल्या व्यवसायात त्यांनी जपलेला होता. आणि तीच गोष्ट अतिशय सोप्या पद्धतीने त्यांनी त्या विद्वान ब्राह्मणाला एका वाक्यात सांगितली. आणि अगदी तसेच एका विद्वान ब्राह्मणाला, जो तपस्वी होता, त्याला त्याचे गुरुने एका कसायाकडे जायला सांगितले. त्या तपस्वी ब्राह्मणाला वाटले की हा काय मला सांगणार, हा स्वतः कसाई आहे आणि गुरं मारतो आणि काय करतो बापरे. पण गुरुजी त्यांची आज्ञा म्हणून तो त्या कसायाकडे गेला. तेव्हा तो त्यांना म्हणाला, माझे हे मांस विक्रीचे काम जेवढे म्हणून चांगले करता येईल तेवढे मी करतो, यात कुणाचीही फसवाफसवी करत नाही आणि अगदी अंतःकरणापासून आईवडिलांची सेवा करतो. यापेक्षा मला जास्त काहीहीच माहीत नाही. या सर्व गोष्टींवरून एकच महत्त्वाचा संदेश भगवान आपल्याला देत आहेत आणि तो म्हणजे कोणताही जन्म, कोणतीही योनी किंवा कोणतेही कर्म कनिष्ठ दर्जाचे नसते, तर प्रत्येक कर्म शुद्ध भावनेने आणि सेवा म्हणून केलेले असले तर ते भगवंतालाच प्राप्त होते. तर ज्ञानदेव तर सांगतात की जे पापयोनी मूढ मूर्ख जैसे का दगड, परी माझ्या ठाई दृढ सर्व भावे. जीही आपुल्या सर्व भावा, जीवावया लागी बोलावा, मीची देवा. ज्ञानदेवानी 468व्या ओवीत ह्याच अध्यायाच्या असे हे सगळं तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे. आणि ते पुढे म्हणतात की नारद, ध्रुव, अक्रूर, शुक, सनतकुमार यांना जसा भगवंत प्राप्त झाला तसाच तो गोपिकांना, गोपाळांना सुद्धा प्राप्त झाला. परमेश्वराजवळ कोणताही भेदभाव नाही. तो फक्त जो भक्ती करतो त्याचाच हा भगवंत होऊन जातो. म्हणूनच ज्ञानदेव सांगतायत की पापयोनी ही अर्जुना, का वैश्य शूद्र अंगना, माते भजता सदना माझिया येती. आपण महाराष्ट्रातलं जर संतांच्या मांदियाळीचं जर उदाहरण घेतलं तर बघा, यामध्ये ज्ञानदेव, एकनाथ यांच्यासारखे ब्राह्मण विद्वान लोक होते, तर नामदेव शिंपी, नरहरी सोनार, तुकोबा वाणी, सजन कसाई, सावता माळी, चोखा महार इत्यादी संतांची नावे लक्षात घेतली तर, आणि जनाबाई, सखूबाई, मुक्ताबाई, कान्होपात्रा अशा स्त्री संतांचा आपल्याला भगवंताचा हाच संदेश आहे असं नक्की लक्षात घेतलं पाहिजे. कारण हे सगळे विविध प्रकारचे संत होते आणि ते भगवंताचे अतिशय लाडके असे भक्त होते. म्हणूनच येथे साने थोर न म्हणावे, आम्ही भावाचे पाहुणे भलते या, असे भगवंत अर्जुनाला इथे सांगत आहेत. यानंतर याच संदर्भातली एक तुकाराम महाराजांची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, ती याच्यानंतर ऐकूया, ते थांबूया. तुकाराम महाराजांचे काळात देशपांडे नावाचा कोणी एक ब्राह्मण, त्याला पुराणातील आणि वेदातील व्युत्पन्नत्व प्राप्त करण्यासाठी म्हणून तो पंढरपूरला गेला आणि त्यांनी विठोबाला साकडे घातले. तिथे त्यांनी 10 दिवसपर्यंत उपासना केली आणि मग 10 दिवसानंतर प्रत्यक्ष विठोबांनी त्या ब्राह्मणाला, तू आळंदीला ज्ञानदेवांकडे जा असे सांगितले. त्यानंतर तो ब्राह्मण आळंदीला महाराजांच्या म्हणजे ज्ञानदेवांचे कडे तिथे आला आणि त्यांनी 12 दिवसांचे उपोषण केले. आणि त्यानंतर ज्ञानदेवांनी त्या ब्राह्मणाला स्वप्नात येऊन सांगितले की तू इथे थांबू नको, तू देहूला तुकोबा आहेत त्यांच्याकडे जा आणि तुला जे काही पाहिजे ते तुला तिथे मिळेल. आता हे सर्व झाल्यावर तो ब्राह्मण देहूला आला. देहूला येऊन त्यांनी चौकशी केली की ते तुकाराम महाराज जे आहेत ते कुठे राहतात.
त्यांच्याकडे मला जायचं आहे. गावातली लोक तशीही काही त्यांच्याबद्दल फार बरं बोलणारी नव्हती, म्हणजे तुकोबांबद्दल. त्यातले 2-4 जण म्हणाले, तो तुकोबा वाणी, त्याच्याकडे कशाला जायचं आहे तुम्हाला? तर ते म्हणतात की तुकाराम महाराज वाणी आहेत, म्हणजे ते खालच्या जातीचे आहेत आणि मी तर ब्राह्मण आहे, आणि मग हे मला काय उपदेश करणार? आपलं काहीतरी ऐकण्यात चूक झाली आहे असं त्यांना वाटतं आणि ते परत आळंदीला जातात. तिथे 3 दिवसाचं उपोषण करतात आणि ज्ञानदेव त्यांना परत तशीच आज्ञा करतात की तू इथे थांबू नको, तू तुकाराम महाराजांच्याच कडे जा. आता त्याचा नाईलाज होतो आणि मग ते देहूला येतात, तुकोबांच्या घरी जातात आणि त्यांना दुरूनच नमस्कार करून सर्व आपली हकीकत आहे ती सांगतात. आणि ते म्हणतात की तुम्ही माझ्यावर आता कृपा करा आणि मला हे सगळं व्युत्पन्नत्व हवं आहे ते तुम्ही मला सांगा. तुकाराम महाराज हसतात आणि ते म्हणतात की अहो तुम्ही काय सांगताय? हे ज्ञानदेव, ते योग्यांचे योगी, ते ज्ञानाचा राजा असलेला, त्यांनी तुम्हाला माझ्याकडे ज्ञान घेण्यासाठी पाठवलंय. अहो माझा तर विश्वासच बसत नाहीये. पण ठीक आहे, त्यांनी जी काही मला आज्ञा केलेली आहे ती मला शिरसा वंद्यच आहे. खरं तर मी याचा अधिकारी आहे की नाही मला माहीत नाही, पण ज्ञानदेवांचे सांगणे डावलणे मला काही शक्य नाही. तर मला, मी तसा काही अडाणी आहे, पण मला जे काही कळलं आहे, मला जो काही वेदांचा अर्थ किंवा ह्या सर्व परमार्थाचा जो काही अर्थ मला उलगडलेला आहे तो मी तुम्हाला सांगतो. आणि मग ते त्याला सांगतात की तुम्ही उपवास व्रते वगैरे अशी साधना करू नका, देहाला कष्ट देऊ नका, देवाचे नामस्मरण करीत जा आणि उगाच्या उगाच ग्रंथांच्या मागे लागून त्याच्यातनं आपल्याला काही ज्ञानप्राप्ती होईल, आपल्याला मोक्ष मिळेल अशी व्यर्थ कोणतीही मनात भावना बाळगू नका किंवा आशासुद्धा बाळगू नका. आणि तुम्ही फक्त त्या भगवंताला अनन्य भावाने शरण जा. इंद्रिय निग्रह करा, मन ताब्यात ठेवा, इंद्रियांचा जय साधून ती आपले मन निर्मळ आणि पवित्र करा आणि ते निर्विषय करा. आणि मग आपले हे जे काही कामक्रोध आहेत या शत्रूंवर जय मिळवून आपल्या मनाला साक्षी ठेवून केवळ देवाचीच उपासना करावी, त्या भगवंताला तुम्ही आळवावं, त्याची भक्ती करावी. आणि तुम्हाला खरं तर एक सांगू का, की जो भगवंत किंवा ज्याला आपण देव म्हणतो त्याच्याजवळ काही मोक्षाचे असे काही गाठोडं नाही आहे की त्यातला आपला एक मोक्ष काढून तुम्हाला दिला आणि तुम्ही या सगळ्यातनं मुक्त झालात. तर असं काही नाही आहे. तर त्यासाठी खूप प्रयत्न करावा लागतो आणि असा प्रयत्न केला तरच मोक्ष मिळतो. असं हे वेदांचं सारच किंवा तत्त्वज्ञानाचं सारच तुकाराम महाराजांनी त्या ब्राह्मणाच्या हातात काढून दिलं किंवा त्याला उपदेश केला. आणि मग त्या ब्राह्मणाला सुद्धा आपली चूक कळाली आणि खरोखर त्या ग्रंथांच्या मागे न लागता त्यांनी तुकाराम महाराजांच्या उपदेशाप्रमाणे आपले वागणे सुरू केले. आता इथे जे ह्यावरच्या श्लोकात सांगितलं आहे की कोणी विद्वान ब्राह्मण आहे, अमुक आहे, त्यालाच मोक्ष मिळेल, तर असं काही नाही. आणि हे सगळं लोकांना कळण्यासाठी आणि तुकाराम महाराजांचं मोठेपण कळण्यासाठीच ज्ञानदेवांनी या ब्राह्मणाला त्या म्हणजे त्या काळात जे म्हणायचे की ह्या तुकोबा वाण्याकडे ज्ञानप्राप्तीसाठी पाठवलं. कारण ज्ञान ही काही एका कुठल्या व्यक्तीची किंवा एका वर्णाची मक्तेदारी नाही. असा हा जो काही मी वरच्या श्लोकात सांगितला तो समाजवाद किंवा ती समान वृत्ती, ते जे मनाचं समत्व आहे ते ह्या अशा भगवंताच बरोबरच ह्या सर्व संतांनी सुद्धा आपल्या आचरणात आणून दाखवलेलं आहे. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की याच्यानंतर तुकाराम महाराजांनी एक फार सुंदर असा अभंग लिहिला आहे आणि ते ज्ञानदेवांना म्हणतात की अहो मज पामरा काय हे थोरपण, पायीची वाहन पायी बरी. कारण मी काही या योग्यतेचा नाही आहे आणि तुमच्या आज्ञेप्रमाणे मी ह्या ब्राह्मणाला तर उपदेश केला आहे. म्हणून ते म्हणतात करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, आणि मला केवळ तुमच्या पायाशी जागा द्या आणि तीच माझी योग्यतासुद्धा आहे. असे हे थोर मनाचे तुकाराम आणि त्यांच्याच इतके अतिशय थोर मनाचे आपले ज्ञानदेव आहेत. आणि ह्या गोष्टीचा इथे सर्वांनी विचार करावा की सर्व
भगवंताच्या उपदेशाप्रमाणे हे सर्व संतांचे आचरण होते. इथे मी थांबते. श्लोक 33. किं पुनर्ब्रह्मणा पुण्या भक्ता राजर्षयस्तथा अनित्यमसुखलोकमिमं प्राप्य भजस्व माम. अर्थ, वरील श्लोकाला अनुषंगूनच भगवंत पुढे सांगत आहेत की जर पापयोनीत जन्माला आलेले लोक भक्तीने मोक्षाचे अधिकारी होतात, तर मग पुण्ययोनीत जन्म पावलेले ते ब्राह्मण, ते भक्त किंवा राजर्षी यांची गोष्ट मी काय वेगळी सांगावी. म्हणूनच अनित्य दुःखरूप असा हा लोक जरी तुम्हाला प्राप्त झाला असला तरी भगवंताचे भजन करावे, त्याचीच भक्ती करावी आणि ती नित्य करावी, म्हणजे या दुःखरूप संसारातून आपली सुटका होते. विवरण: आपल्या सामान्य जीवन कर्माचे रूपांतर भक्तीचे भावविश्वात करणारे सामान्य लोक खरे तर श्रेष्ठतम जीवनमूल्ये आचरणारेच असतात. त्यामुळेच ते परमगतीला प्राप्त होतात, ते श्रेष्ठ ठरतात. मग ब्राह्मण व क्षत्रिय ज्यांची जीवने केवळ ज्ञानोपासना व लोककल्याण यालाच वाहिलेली आहेत, ते परमगतीला जाणार नाहीत किंवा ते जाणार नाहीत असे होत नाही आणि ते परमगतीला जातात, यात कोणतेच आश्चर्य मानण्याचे कारण नाही. या श्लोकात पुण्या, ब्राह्मणा, राजर्षयस आणि भक्ता अशी 3 पदे आलेली आहेत. पुण्या ब्राह्मणा म्हणजे ज्यांनी या पूर्वीच्या जन्मातही सदाचरण केलेले आहे व त्यामुळेच ते या जन्मी पवित्र उत्तम कुळात जन्माला आलेले आहेत. 6व्या श्लोकातलं लक्षात घ्या. सुचिनाम श्रीमतांगे हे असे हे ब्राह्मण चांगल्या कुळात जन्माला येतात. व असे ब्राह्मण व राजर्षी म्हणजे क्षत्रिय यांच्या बाह्यक्रिया या नेहमीच पवित्र असतात, पण ते भक्त या शब्दाने त्यांचे पवित्र व शुद्ध अंतःकरण इथे भगवंतांनी दाखवलेले आहे. असे हे अंतर्बाह्य शुद्ध व पवित्र आचरण करणारे भक्त आहेत आणि ते परमेश्वराचे परमपदी सहजच जातात. अनित्यमसुखलोकमिमं प्राप्य भजस्व माम. माणसाचा जन्म हा अनंत जन्माचा शेवट करणारा म्हणजे अंतिम जन्म असायला हवा. तसा तो असूही शकतो, पण त्यासाठी माणसाने अनन्य होऊन भगवंताला शरण जायला लागते. हा मनुष्य जन्म अनित्य आणि असुखम असाच आहे आणि ते खरे सुद्धा आहे, कारण आपले आयुष्य केव्हा संपेल ते आपल्याला माहीत नसते. ज्ञानदेव म्हणतात की ह्या देहाची काय स्थिती आहे, तर माशी पाखू पाखडे तव हे सरे, इतके क्षणभंगूर असलेले असे हे आपले जीवन किंवा आपला हा देह आहे. अगदी पुढच्या क्षणाचा सुद्धा आपल्याला भरोसा सांगता येत नाही. म्हणून प्रत्येकाने प्राप्त आयुष्यात थोडा वेळही वाया न घालवता तो सार्थकी लावून आपला उद्धार करूनच घ्यायला हवा. हा जसा अनित्य आहे तसाच तो असुखही आहे, कारण विषयांचे जे सुख ते केवळ परम दुःख. असा हा मृत्यूलोक, याला दुःखालयम असे म्हटले आहे. म्हणूनच विषय सुखाचे मागे न लागता भक्तीचा मार्ग धरावा. असे केले तर मानवी जन्माचे सार्थक निश्चितच होईल. वरील 2ही श्लोकात भक्तीची सर्वसमावेशकता सांगितलेली आहे. मागील श्लोकात दुराचारी, पापयोनी, सामान्य समजण्यात येणाऱ्या स्त्रिया, वैश्य, शूद्र आणि या लोकात ब्राह्मण व क्षत्रिय हे सर्व भक्तीमध्ये एकच आहेत आणि तसेच ते समजावेत. ते कोणत्याही देशाचे, वेशाचे, वर्णाचे, आश्रमाचे, जातीचे किंवा संप्रदायाचे असले तरी त्यांचे आयुष्यातला उद्देश मात्र एकच आहे, तो म्हणजे भक्ती, भगवंताचे प्रेम. यासाठी ते दुसऱ्याची सेवा करणे, प्रेमाने वागणे, सर्वांमधील समानता पाहणे, याप्रमाणे सदाचार हेच त्यांचे भजन असते आणि हेच त्यांचे भगवंताचे पूजन सुद्धा असते. संसारातील अनित्य दुःख जाणून त्यापासून दूर राहण्याचा ते प्रयत्न करतात. असे हे सर्व प्रकारचे भक्त परमेश्वराला म्हणजे मलाच प्रिय होतात, असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. इथे आपण थांबूया. श्लोक 34.
मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु मामे वैश्यसि युक्त्वैव महात्मानं मत्परायणः. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे राजविद्या राजगुह्ययोगो नाम नवमोऽध्यायः. अर्थ: तू आपले मन परमेश्वराकडे म्हणजेच माझ्याकडेच लाव. भक्त होऊन मलाच नमस्कार कर. याप्रमाणे संपूर्ण चित्त माझे ठिकाणी म्हणजे परमेश्वराचे ठिकाणी लावून केवळ माझेच अवलंबन केलेस तर माझी म्हणजे परमेश्वराची तुला प्राप्ती होईल, असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. विवरण: या मृत्यूलोकात ज्याला सुख सुख असे म्हणतात ते खरे सुख नाही. म्हणून ज्ञानदेव म्हणतात की मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवणाचे श्रवणी. आणि जर मानवाला खरे सुख प्राप्त करायचे असेल तर काय करायला हवे, ते ज्ञानदेवांनी सांगितलं आहे. ते म्हणतात की झडझडोनी वहिला निघ ये भक्तीची वाटे लाग. आणि तरच खरे सुख माणसाला मिळू शकते आणि मग त्या सुखामुळेच अविनाशी असे ते सुख त्याला प्राप्त होते. मानवाचा जन्म जरी अनित्य व सुखहीन विश्वात झाला असला तरी त्याने नित्य व आनंदपूर्ण अशा परमात्म तत्वाचीच उपासना केली तर तो नित्य आनंद त्याला सुद्धा प्राप्त होतो. ती उपासना कशी करायची ते भगवंत या श्लोकात आपल्याला सांगत आहेत. परमतत्वात मन, भावना, प्रयत्न व चिंतन असे अखंड तादात्म्य जर आपण ठेवले तर त्या तत्वात आपल्याला सहजच प्रवेश करता येतो. म्हणूनच तू मन हे मीची करी माझ्या भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एकाते किंवा मज ईश्वराते. असे हे अनन्य चित्ताने परमात्म्याशी तादात्म्य पाहून जीवनातील सारी कर्मे केली तर ती कर्मे कोणीही आणि कशी कितीही लहान केलेली असली तरी ती परमतत्वास स्पर्श करणारी अशीच असतात. आपणास माहीत आहे की क्षराची म्हणजे देहाची क्षणभंगुरता नित्य नव्याने आपल्यासमोर येत आहे. बहुतेक वेळा त्याची क्षणभंगुरता माहीत असली तरीसुद्धा मानवी मनाला त्याचीच मोहिनी पडते व मन तिकडे धाव घेते. अध्याय 7 ते 9 मध्ये ज्ञान विज्ञान सांगितले आहे. ज्ञानदेव म्हणतात, तुझं ज्ञान सांगेन तैसे विज्ञानेसी. ज्ञान जाणण्या अगोदर विज्ञान काय ते सुद्धा कळायला पाहिजे. तर विज्ञान म्हणजे प्रकृतीविषयीचे ज्ञान. हे विज्ञान सुंदर मोहक स्वर्गसृष्टी निर्माण करते, परंतु ते आनंददायी नसते. एकात्मता म्हणजे परतत्व किंवा परमात्मा याचेच नाव ज्ञान. जीवन साधना द्विध प्रकारे करायला हवी, म्हणजेच ज्ञान विज्ञानसहित होते. आणि असे जर आपण प्राप्त करण्याचा प्रयत्न केला तर आपले रोजचे हे क्षणभंगूर जीवनसुद्धा निश्चितपणे आनंददायी होऊ शकते. आपले पृथ्वीवरचे नित्य जीवन विज्ञानामुळे सुकर झालेले आहे, तर ज्ञानामुळे ते आनंददायी, सुखकारक, प्रेममय होते. हे प्रेम भगवंताचे असते, त्यामुळे ते सहजच शाश्वत आनंद व नित्य अनुभवास येणारे असेच असते. आता परमात्मा मिळवायचा, त्याचे ज्ञान प्राप्त करायचे म्हणजे नक्की करायचे तरी काय आणि ते कसे करायचे, ते कशाने होऊ शकते, तर त्यासाठी अनेक मार्ग सांगितलेले आहेत. पण त्यातील बहुतेक मार्ग दूरचे, कष्टाचे, त्यात कोणती ना कोणती तरी बाधा उत्पन्न करणारे असे आहे. मात्र भक्तीने आपण अनन्य चित्त होऊ शकतो. त्याने विश्वाशी पटकन तादात्म्य पावता येते व परमात्म्याची साक्षात अनुभूतीसुद्धा येते. विनोबाजी म्हणतात, आपले सारे जीवन हरिमय होऊ शकते. सर्व जीवन म्हणजे एक महान यज्ञ कर्म आहे. प्रत्येक कर्म परमेश्वरासाठी केले तर ते पवित्र होते. कबीर वस्त्रे विणताना तल्लीन होऊन जाई. तो मुखाने रामनाम घेत हाताने मागावर काम करीत असे. अंतःकरणात भाव असा असे की हे वस्त्र मी ह्या परमेश्वराला किंवा रामाला पांघरण्यासाठी तयार करत आहे. तर ऋग्वेदातील ऋषी असे म्हणतात की वस्त्रे व भद्रा सुकृता सुपाणी.
हे माझे स्तोत्र हाताने विणलेल्या सुंदर वस्त्राप्रमाणे मी ईश्वराला लेववीत आहे, मी त्याला ते अर्पण करीत आहे. कवीने केलेले स्तोत्र देवासाठी आणि विणकर्याने विणलेले वस्त्रसुद्धा देवासाठीच. हृदय विशुद्ध करणारी ही हृदयंगम कल्पना आहे. प्रत्येक गोष्ट त्याचेच साठी केली की आपोआपच चांगली होते. म्हणजेच आपल्याला योग कर्मसु कौशलम हे जे तत्व सांगितलेलं आहे ते सहज प्राप्त होते. असा हा योग जीवनात साधला जातो. ही भावना एकदा जीवनात आली म्हणजे जीवन किती निर्मळ होईल. अंधारात वीज आली आणि त्या अंधाराचाच एका क्षणात प्रकाश होऊन जातो. तसे या विचाराने व तशा कृतीने एका क्षणात सारे अंतर्बाह्य परिवर्तन होते. आपल्या जीवनात तसे घडायलाच हवे. एकदा आपले जीवन ईश्वराशी जोडून दिले की जीवनात अद्भुत शक्ती येते. जीवनात उत्साह संचारतो. प्रत्येक क्रिया सुंदर व विशुद्ध होत जाते. नाहीतर आजकाल सर्वत्र उत्साहाचाच दुष्काळ पडलेला आहे असे आपल्याला दिसते आणि इतके जीवन जे आपले आहे ते रडके कलाहीन असे झालेले आहे. पण सर्व क्रिया भगवंताशी जोडायच्या आहेत हा भाव जर मनात आणला तर ते जगणे, त्यातील सर्व क्रिया रमणीय सुंदरच होतील. परमेश्वराचे एका नावाने एकदम परिवर्तनच होऊन जाते आणि याबद्दल कोणीही शंका धरू नये. म्हणून जे जे काही करायचे ते सारे जसेच्या तसेच भगवंतालाच अर्पण करायचे आहे. मागे कर्मयोगात कर्म करा व फळाचा त्याग करा, फळाची आशा धरू नका असे सांगितले आहे. पण कर्माचे फळ तर मिळतेच. शिवाय असे निष्काम कर्म करणे सर्वसामान्य माणसांना तसे अवघडच आहे. म्हणून भगवंतांनी आणखी एक सोपी अशी युक्ती आपल्या सर्वांना सांगितली आहे. ते म्हणतात, ठीक आहे कर्म करायचे पण त्याचे फळ टाकून सुद्धा द्यायचे नाही. मग त्या फळाचे करायचे तरी काय? तर ते ईश्वरालाच अर्पण करायचे. असा हा राजयोग, राज म्हणजे श्रेष्ठ उच्च दर्जाचा असा हा योग आहे. आणि हा योग सर्वांना आचरता येण्यासुद्धा सारखासुद्धा आहे. म्हणून तो श्रेष्ठसुद्धा आहे. जणू सर्व कर्म ही देवाला व्हायची आहेत, फुलं आहेत, ती देवाला अर्पण करावी. म्हणजे एकीकडे कर्म व दुसरीकडे भक्ती असा सुंदर मेळ करून जीवन सुंदर समृद्ध करावे. कर्मयोगात तोडलेले फळ राजयोगात जोडले जाते. येथे एक लक्षात घ्या, फेकून देणे आणि पेरणे यात फरक आहे. पेरलेले अनंत पटीने भरभरून मिळते आणि फेकून दिलेले जे असते ते कुठेही वाऱ्यावर किंवा इकडे तिकडे खडकावर जाते आणि ते वाया जाते. त्याचा काहीच कुणाला उपयोग होत नाही. तसेच ईश्वराला अर्पण केलेले जे काही आहे ते आपल्याला अनंत पटीने तो देत राहतो. जीवनात अपार आनंद मिळवून देतो. त्याचबरोबर पवित्रतासुद्धा प्राप्त होते. ज्ञानदेव म्हणतात, ऐसा मिया आथिला होसी, तेथ माझी याची स्वरूपा पावसी, हे अंतःकरणीचे तुझ पाशी बोली जत असे. भगवान इथे अर्जुनाला सांगतायत की आत्तापर्यंत सर्वांपासून अगदी चोरून ठेवलेले, म्हणजे कधी कोणाला सुद्धा न सांगितलेले किंवा नाही दाखवलेले असे हे सर्व काही जे आहे, हे सुखाचे गम्य जे काही आहे ते अर्जुनाला किंवा त्याच्यासारखे जे भक्त आहेत त्यांना ते प्राप्त होईल आणि मग तो सुखरूप म्हणजे सुखी होईल. इथे आपण थांबूया. इथे 9वा अध्याय पूर्ण झालेला आहे. श्री कृष्णार्पणमस्तु. ओम श्री परमात्मने नमः. गीतेचा पूर्वार्ध पूर्ण झालाय. 10व्या अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी मागील अध्यायाचे अगदी थोडक्यात सार काय आहे ते आपण पाहूया. अध्याय पहिला, अर्जुनाचा विषाद. रणभूमीवर आपले बंधू, आप्त, गुरु इत्यादींना पाहून त्यांचा वध केला तर मला पाप लागेल या विचाराने युद्धच नको म्हणणारा अर्जुन मोहग्रस्त झालेला आहे असे वर्णन या अध्यायात केले आहे. म्हणूनच पहिल्या अध्यायात गीतेचा उद्देश ती मोहनाशार्थ व स्वधर्म प्रवृत्त्यर्थ
म्हणजे स्वधर्माच्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे सांगणारा असा आहे. दुसरा अध्याय जीवनाचे सिद्धांत, कर्मयोग व स्थितप्रज्ञ स्थितीचे वर्णन करणारा आहे. 3, 4 व 5 या अध्यायात कर्म, विकर्म व अकर्म म्हणजे काय ते सांगितलेले आहे. अकर्मदशा प्राप्त होणे हे मानवी जीवनाचे प्राप्तव्यच असायला हवे. तेच त्याचे अंतिम साध्य सुद्धा आहे, कारण या स्थितीलाच मोक्ष असे म्हणतात. येथे जीवनाचा सर्व शास्त्रार्थ सांगून झाला आहे असं वर्णन विनोबाजींनी केलेले आहे. अकर्मरूपी साध्य प्राप्त करण्यासाठी विकर्माचे जे मार्ग आहेत ते मनाला संपूर्णपणे आतून शुद्ध करण्याची जी अनेक साधने आहेत आणि त्यातील प्रमुख साधने भगवंतांनी 6व्या अध्यायापासून सांगायला आपल्याला सुरुवात केलेली आहे. 6व्या अध्यायात चित्ताच्या एकाग्रतेसाठी ध्यानयोग सांगून अभ्यास व वैराग्य यांची त्याला जोड दिलेली आहे. 7व्या अध्यायात ईश्वराकडे प्रेमाने जा, जिज्ञासू बुद्धीने जा, विश्वकल्याणाच्या तळमळीने अगर व्यक्तिगत कामनेने जा, परंतु त्याचे दरबारात प्रवेश मात्र निश्चितपणे करा असे सांगितले आहे. यातच भक्तीचे 4 प्रकार किंवा 4 प्रकारच्या भक्तांचे वर्णन सुद्धा आहे. म्हणजेच ईश्वराला शरण जा असे सांगणारा योग म्हणजे हरिशरणता व 8व्यामध्ये सातत्य योग आहे. भक्तीसाठी सातत्य अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. सातत्य योग म्हणजेच आपली साधना अंतकाळपर्यंत सुरू ठेवणे, त्या मार्गावर आपली पावले सततच पडत जायला हवीत. अंतिम फळ मिळेपर्यंत ध्येय मार्गापासून थोडेसे सुद्धा दूर जाऊ नये. एखादे वेळेस फळ मिळाले नाही तरी कंटाळून अर्ध्यावरच आपली साधना सोडू नये. असा सातत्य योगच मानवी जीवनाचे अंतिम ध्येय जो मोक्ष आहे तो प्राप्त करून देतो आणि यावर प्रत्येकाने दृढ विश्वास ठेवावा असे भगवंताने सांगितलेले आहे. या सातत्य योगानंतरच भगवंताने 9व्या अध्यायात एक साधी, सरळ, सोपी अगदी जीवन पद्धती सांगितलेली आहे, जी जीवनाचा रंग पालटून टाकणारी आहे आणि ती म्हणजेच राजयोग. राजयोग म्हणजे क्षणाक्षणाला जी कर्मे होतात ती ईश्वराला अर्पण करणे. राजयोग म्हणजेच समर्पण योग. जे क्रियाजात आघवे, जे जैसे निपजेल स्वभावे, ते भावना करोनी करावे, माझी या मोहरा, असं याचं वर्णन ज्ञानदेवांनी केलेलं आहे. येथे सर्व साधन संपते, मात्र सर्व ईश्वरार्पण करण्याची गोष्ट दिसायला अगदी साधी आणि सोपी असली तरी ती फार कठीण होऊन बसली आहे. कारण खरे तर ही साधना घरच्या घरी श्रमाशिवाय साध्य होणारी आहे, म्हणून सोपी आहे. ती रंकापासून रावापर्यंत, अडाण्यापासून विद्वान पंडितापर्यंत कोणीही करू शकतो. पण ही अवघड का झाली आहे तर ती साधायला पदरी पुण्याई सुद्धा असावी लागते. पूर्व सुकृत जर आपलं काही असेल तरच ही साधना आपल्या हातून घडू शकते असे भगवंत इथे सांगत आहेत. जडवादामुळे ईश्वर कोठे आहे, तो आहे का नाही आहे, तो कोणालाच कसा दिसत नाही, अशा विचारांचा प्रभाव जनामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. सारे जीवनच विकारमय, विषयलोलूप व विषमतेने भरलेले आहे. मोठमोठे तत्त्वज्ञानी, विद्वान सर्वांना पोटभर भाकरी कशी मिळेल याचीच विवंचना पडलेली आहे आणि मग ते या विचारापलीकडे जातच नाहीत. माणसाचे भौतिक सुख विचारात घेऊन नवनवीन शोध लावण्यात त्यांची बुद्धी खर्च होतीये, पण विषमतावाद त्यांना संपविता येणारा नाही. भगवंताची समतेची शिकवण विस्मरणात गेली. त्याचबरोबर भगवंताने सर्वांच्या भरणपोषणाची काळजी घेतलेली आहे हे सुद्धा आपण विसरून जातो व आपल्या उदरनिर्वाहाची काळजी करण्यात आपले आयुष्य घालवतो. मग आपल्याला प्रत्येक गोष्ट ईश्वरार्पण करण्याचे स्मरण तरी कसे होणार. म्हणूनच ही सोपी गोष्ट अत्यंत अवघड अशी होऊन बसलेली आहे. ही सोपी करण्याचा उपाय पुढील म्हणजे 10व्या अध्यायात
भगवंत आपल्याला सांगणार आहेत. यालाच अनुषंगाने भगवंत आपली काळजी म्हणजे आपल्या उदरभरणाची काळजी कशी आणि किती घेतो त्याची एक गोष्ट मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. एका अरण्यात एक ऋषीपुत्र राहत होता. तो एकटाच तिथे राहायचा आणि त्या अरण्यात कोणीही मनुष्य स्त्री पुरुष असं कधी त्यांनी पाहिलेलं नव्हतं. आणि एक दिवस अचानक त्याला एक स्त्री तिथे लाकडं गोळा करताना दिसते. त्याला फार आश्चर्य वाटतं, कारण त्यांनी पहिल्यांदाच स्त्रीला पाहिलेलं असतं. आणि तो त्या स्त्रीजवळ जातो, तिला नमस्कार करतो आणि तिला विचारतो की आपण कोण आहात. तर तिला काही समजत नाही, ती फक्त हसते. आणि तो जेव्हा तिच्याकडे नीट बघतो तेव्हा त्याला काहीतरी तिच्या आणि आपल्या शरीरात एक फार मोठा वेगळा फरक आहे असे आढळतो. आणि तो तिला परत एकदा नमस्कार करून विचारतो की आपल्या वक्षस्थळावर हे काहीतरी जे वेगळं मला दिसतं आहे ते नक्की काय आहे. मी हे असं कधीच यापूर्वी पाहिलेलं नाही आहे. ती जी स्त्री असते ती खाली मान घालून नमस्कार करून त्याला म्हणते की ते की नाही माझ्या बाळाचं अन्न आहे. तर त्याला खूप आश्चर्य वाटतं. तो इकडे तिकडे बघतो. तो म्हणतो की हां ठीक आहे, तिचं तुझ्या बाळाचं अन्न असेल, पण तुझं ते बाळ आहे तरी कुठे? ते तर मला काही इथं दिसत नाही आहे. तर ती परत एकदा हसते आणि त्याला म्हणते की ते बाळ माझ्या उदरातच स्थित आहे, माझ्या उदरात आहे. आता आणखी आश्चर्य त्याला वाटतं. मग तो म्हणतो की त्या उदरातल्या बाळाला हे अन्न कसं काय मिळतं? मला अगदीच काहीच कळत नाहीये. तेव्हा तुम्ही परत एकदा मला नीट सांगा. तर ती म्हणते की नाही, नाही, उदरातल्या बाळाला इथून अन्न मिळत नाही. तर अजून 2 महिन्यांनी ते बाळ माझ्या उदरातून बाहेर येणार आहे आणि यानंतर त्याला व्यवस्थित अन्न मिळावं, त्याचं भरण-पोषण व्हावं, ह्यासाठी भगवंतानी ही त्या बाळाची केलेली सोय आहे. आणि आता मात्र त्या ऋषीपुत्राचे डोळे खाडकन उघडतात आणि तो म्हणतो की काय सांगता, ही एवढी योजना सगळी जी आहे ती ईश्वर करतो. बापरे, मला हे तर काही ह्याच्या आधी माहितीच नव्हतं. त्या स्त्रीला तो दंडवत घालतो आणि त्या न पाहिलेल्या परमेश्वराला हात जोडून म्हणतो की देवा, तुझी करणी खरंच खूप अगाध आहे आणि इतके दिवस मला ह्याचे ज्ञान नव्हते आणि मी उगाचच मला आज जेवायला काय मिळेल, उद्या काय मिळेल, माझं पोट भरेल की नाही, ह्या गोष्टीची चिंता करत इथे नाहकच फिरत होतो. आजपासून मी चिंता करणार नाही, कारण माझ्या उदरभरणाची व्यवस्था तू नक्कीच केलेली आहेस. इथं मला लक्षात आलंय की जन्माला बाळ येण्याच्या आधी किंवा जीव जन्माला येण्याच्या आधी त्याच्या उदरभरणाची सोय तू करतोस आणि मगच त्या जीवाला जन्माला घालतोस. अशी ही भगवंत सर्वांची कशी काळजी घेतो असे ह्या गोष्टीतून आपल्याला सहजच लक्षात येईल. इथे आपण थांबूया आणि 10व्या अध्यायाला यानंतर लगेचच सुरुवात करूया.